एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी मित्रांनो आपल्याकडे फक्त आता काही दिवस बाकी आहेत पहा. बरोबर, आता आपल्या या ठिकाणी पेपर मित्रांनो या ठिकाणी पहा 26 तारखेला होणार आहे. आपल्याकडे फक्त आता बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपण ₹249 टोटल 10,000 प्रश्नांची PDF तयार केलेली पहा. या PDFमध्ये तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई लिपिक हमालसाठी लागणारे सगळे IMP प्रश्न भेटणार आहेत. सोबत मित्रांनो लेटेस्ट चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्यायचे आहेत. ₹249 आपण कुठेही खर्च करतो पहा. आता पाहिलं तर मित्रांनो चिकन सुद्धा या ठिकाणी 260च्या वर गेलेलं आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घेऊन टाका. 249 आपण कुठेही खर्च करतो. मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी उपयोगी पडणार आहेत. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी पहा. कमी वेळेमध्ये जास्त या ठिकाणी आपला अभ्यास होणार आहे. फास्ट रिव्हिजनसाठी PDF असणार आहे पहा. काय वाचावं कळत नसेल तर लगेच आपला PDF घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे पेपर सोबत मित्रांनो चालू घडामोडी, मराठी व्याकरणाच्या नोट्स सगळं काही मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. ₹249 जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला पेमेंट करा. चला जास्त काही सांगत नाही मित्रांनो. याला कोणती जोडी चुकीची आहे हे ओळखायची मित्रांनो. चुकीची जोडी कोणती आहे या ठिकाणी पहा. पहिली जोडी मित्रांनो ग्रेस. ग्रेस कोणाला म्हणतात? तर मित्रांनो माणिक सीताराम गोडघाटे यांना ग्रेस म्हणतात. एकदम बरोबर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो बी कोणाला म्हणतात? तर नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी म्हणतात. हे सुद्धा बरोबर आहे. पठ्ठे बापूराव. मित्रांनो ही या ठिकाणची चुकीची आहे. बाकी अनंत फंदी आहे. अनंत भवानी बाबा घोलप यांना म्हणतात. म्हणजे टोपण नाव विचारले होते पहा. कोणत्या शब्दाचं रूप बरोबर लिहिलेलं नाही आपल्याला विचारलंय. तर मित्रांनो कोणत्या शब्दाचं रूप बरोबर नाही तर ऑप्शन क्रमांक 2 ठेवून. लक्षात ठेवा मित्रांनो, ठेवून याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. ज्याला कोणताही उपमा देत नाही या शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. चला सांगा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे. प्रत्येक प्रश्न आपल्याला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचा आहे. आणि शेवटी किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे पहा. ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर मित्रांनो त्याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 अनुपम. आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवायचं आहे अनुपम. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो. अलम दुनिया फिरणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल? सांगा पटकन. पुढं मित्रांनो जनरल नॉलेजचे सुद्धा प्रश्न आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो सारा जग फिरण्याचं काय पहा उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1. चला दुसरा प्रश्न आहे मित्रांनो. चुली पुढे शिपाई आणि घराबाहेर टिंब द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी पुढचं गाळ्याला जागेवर शब्द टाकायचा आहे. तर बरोबर आहे. चुली पुढे शिपाई आणि घराबाहेर मित्रांनो भागोबाई हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. स्वयंभू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायला लावला आहे. चला ओळखा पटकन. स्वयंभू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 प्रतिष्ठापित याचं बरोबर उत्तर आहे. स्वयंभूचा विरुद्धार्थी शब्द पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. वानगीचा समानार्थी शब्द. चला द्या उत्तर. या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे. वानगी या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? तर मित्रांनो उदाहरण याचं काय होईल पहा समानार्थी शब्द. एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हाला काय म्हणतात? कोणतं चिन्ह या ठिकाणी दिलं जातं? द्या उत्तर. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे विकल्प चिन्ह. ऑप्शन क्रमांक 4 विकल्प चिन्ह याचं योग्य उत्तर आहे पहा. पेशवा हा जो काही शब्द आहे मित्रांनो हा कोणत्या परकीय भाषेमध्ये मराठीमध्ये प्रचलित झाला आहे? पेशवा हा जो काही शब्द आहे मित्रांनो हा कोणत्या परकीय भाषेतून मराठी भाषेमध्ये प्रचलित झालेला आहे? तर द्या उत्तर. बरोबर आहे सर्वांचं मित्रांनो. फारसी. ऑप्शन क्रमांक 3 फारसी आपलं योग्य उत्तर राहील. तर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तर तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात
हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला. 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत. ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 93 25 23 0840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDFवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, घटोकच या अलंकारिक शब्दाचा अर्थाचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. सांगा पटकन. त्याचा अर्थ होतो मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कपटी मनुष्य. लक्षात ठेवा. कपटी मनुष्य याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो सदा सर्वदा काय प्रश्न आहे? सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा या वाक्यामधील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो कोणता अलंकार आहे या ठिकाणी? यमक अलंकार आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे. यमक अलंकाराचं हे उदाहरण आहे पहा. वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे या वाक्याचा नकारार्थी पर्याय आपल्याला निवडायचा आहे. सांगा पटकन. तर मित्रांनो वाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही. हा झाला मित्रांनो या ठिकाणी नकारार्थी पर्याय. लक्षात ठेवा सगळ्यांनी. नेक्स्ट मित्रांनो सरकशीत काम करणाऱ्या प्राण्यांचे हाल मला बघवत नाही या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा सरकशीमध्ये काम करणाऱ्या प्राण्याच्या हाल मला बघवत नाही या वाक्यामध्ये जर प्रकार पाहिला तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 केवळ वाक्याचं मित्रांनो हे उदाहरण आहे पहा. केवळ वाक्य. विद्यार्थ्याने नेहमी हसतमुख असावं या वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे पहा. ओळखा पटकन. विद्यार्थ्याने नेहमी हसतमुख असावं. मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर भावे प्रयोगाचं हे उदाहरण आहे. कोणत्या? भावे प्रयोग. सूर्य मावळत आहे पूर्ण भविष्यकाळ आपल्याला करायचं आहे पहा. सूर्य मावळत आहे. सांगा पटकन याचा पूर्ण भविष्यकाळ काय होईल? तर मित्रांनो सूर्य मावळलेला असेल हे झालं मित्रांनो याचं पूर्ण भविष्यकाळी रूप. लक्षात ठेवा. पूर्ण भविष्यकाळी रूप. खालीलपैकी पररूप संधीचं उदाहरण कोणतं आहे? काय प्रश्न आहे? खालीलपैकी पररूप संधीचं उदाहरण कोणतं आहे? चला सांगा पटकन. तर मित्रांनो धरून हे जे मित्रांनो काय पहा पररूप संधीचं उदाहरण आहे. कोणतं? धरून. पुढचा प्रश्न आहे पहा आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? द्या उत्तर. आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो की आंतरराष्ट्रीय योग दिवस हा कधी साजरा केला जातो? बरोबर आहे सगळ्यांचं मित्रांनो. तर आंतरराष्ट्रीय योग दिवस हा 21 जूनला साजरा केला जातो. कधी? 21 जूनला. नेक्स्ट मित्रांनो 2025च्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला? बघा आपल्याला या ठिकाणी 2025चं विचारलं आत्ताचे नाही. तर पृथ्वीराज मोळ आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल पहा. नवीन फौजदारी कायदे संपूर्ण भारतामध्ये केव्हापासून लागू झाले? तर मित्रांनो 1 जुलै 2024 आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. 1 जुलै 2025 याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पंतप्रधान कार्यालयाचं नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे? पंतप्रधान कार्यालयाचं नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा सेवातीर्थ ऑप्शन क्रमांक 3 सेवातीर्थ हे नाव ठेवण्यात आलेले आहे पहा. काय? सेवातीर्थ. नव्याने घोषित झालेले सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? चला द्या उत्तर. सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान मित्रांनो हे ओडिसा या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन क्रमांक 3 नव्याने घोषित झालेलं सिमलीपाल हे ओडिसामध्ये पाहायला मिळतं. सध्या मार्च 2026 मध्ये RBIचे गव्हर्नर कोण आहेत? सांगा. तर मित्रांनो कोण आहेत? तर संजय मल्होत्रा आहेत पहा. ऑप्शन क्रमांक 3 संजय मल्होत्रा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. महाराष्ट्रामधील कोणत्या खेळाडूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे? द्या उत्तर. बरोबर आहे सर्वांचं मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर होईल पहा स्वप्नील कुसळे याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 स्वप्नील कुसळे.
कोणत्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रोजेक्ट महादेवात सुरू केला आहे? द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. विचार करून द्या मित्रांनो, चुकलं तरी चुकू द्या. तर कोणत्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी? तर मित्रांनो, फुटबॉल या खेळाला. ऑप्शन क्रमांक 2, फुटबॉल या खेळाला. कोणाच्या जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय युवक दिवस हा साजरा केला जातो? सांगा. तर मित्रांनो, स्वामी विवेकानंद याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3, स्वामी विवेकानंद. याचं काय आहे पहा, योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद. पुढचा प्रश्न आहे पहा. 2022 साली भारतामध्ये प्रथम कोणत्या देशामधून चित्ते आणले होते? सांगा. तर नामिबिया मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे नामिबिया. भारतामध्ये साधारण किती वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते? सांगा. 10 वर्ष मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. 10 वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते पहा. कोणता मासा मित्रांनो महाराष्ट्र राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला आहे? मासा सुद्धा विचारलाय मित्रांनो, तर लक्षात ठेवा सिल्वर पापलेट. कोणता? सिल्वर पापलेट याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतीय दंड संहिता 1860 ऐवजी आता कोणता नवीन कायदा आलेला आहे पहा? सांगा. तर भारतीय दंड संहिता 1860 ऐवजी आता नवीन कायदा कोणता आला आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4, भारतीय न्याय संहिता याचं बरोबर उत्तर आहे पहा. 21वा जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा कोणत्या ठिकाणी पार पडलं? तर मित्रांनो, 21वा जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा हे जे काही संमेलन आहे, हे लक्षात ठेवा कुठं पार पडलेलं आहे? तर पणजी या ठिकाणी पार पडलं. कुठं? पणजी या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे. वंदे मातरम या गीताला 7 नोव्हेंबर 2025 रोजी किती वर्ष पूर्ण झाले? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, वंदे मातरम या गीताला 7 नोव्हेंबर या दिवशी किती वर्ष पूर्ण झाली? तर 150 वर्ष या ठिकाणी कंप्लीट झाली पहा. ऑप्शन क्रमांक 3, 150 वर्ष. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, एटीएसचा लॉंग फॉर्म काय आहे? चला, खूप सोपा प्रश्न आहे. एटीएसचा लॉंग फॉर्म काय आहे? तर अँटी टेररिझम स्क्वॉड. याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे पहा. अँटी टेररिझम स्क्वॉड, एटीएस. नेक्स्ट आहे मित्रांनो, शाहू महाराजांनी कोल्हापूर या ठिकाणी शाहू मिल कधी स्थापन केली होती? मित्रांनो, शाहू महाराजांनी कोल्हापूर या ठिकाणी शाहू मिलची स्थापना कधी केली होती? तर 1906. ऑप्शन क्रमांक 3, 1906 मध्ये केली होती पहा. नेक्स्ट मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामधील सुमंताचं काम काय होतं? काय सांगा पटकन. सुमंताचं काम काय होतं? तर परराज्याशी संबंध ठेवणे हे काम होतं पहा. लक्षात ठेवा, सुमंताचं काय काम होतं? परराज्याशी संबंध ठेवणे. चंद्राच्या अमावास्येमधून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवाड्याला काय म्हणतात? सांगा पटकन. तर मित्रांनो, चंद्राच्या अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवाड्याला म्हणतात शुक्ल पक्ष. ऑप्शन क्रमांक 2, शुक्ल पक्ष असं म्हणतात. नेक्स्ट पहा, भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धामध्ये आहे? सांगा. तर मित्रांनो, उत्तर या ठिकाणी जर पाहिलं तर उत्तर पूर्व आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट मित्रांनो, सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या 27 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अंतराळामध्ये किती दिवस घालवले? चला, द्या उत्तर. सुनीता विल्यम्स यांनी 27 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अंतराळामध्ये किती दिवस घालवले? तर 608 दिवस मित्रांनो त्यांनी अंतराळामध्ये घालवले. किती? 608 दिवस. 2024-25 मधील त्यांच्या शेवटच्या मोहिमेत तांत्रिक बिघाडामुळे कोणत्या यानामध्ये त्या अडकल्या होत्या? कोण? सुनीता विल्यम्स. तर मित्रांनो, बोईंग स्टार लायनर या ठिकाणी या यानामध्ये त्या अडकल्या होत्या. विमान नाही, यान. सुनीता विल्यम यांच्या नावावर कोणता विक्रम नोंदवला गेला आहे? तर मित्रांनो, कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, सर्वाधिक काळ स्पेस वॉक करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे पहा. भारत सरकारने सुनीता विल्यम्स यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं? तर 2008. मित्रांनो, लक्षात ठेवा 2008 मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. 2008 मध्ये. नेक्स्ट आहे पहा, भारताचे पहिले आधार गाव म्हणून ओळखलं जातं. तर भारताचं पहिलं आधार गाव म्हणून कोणतं गाव या ठिकाणी ओळखलं जातं? सांगा पटकन. तर मित्रांनो, टेंभली नंदुरबार हेच बरोबर उत्तर आहे पहा. टेंभली नंदुरबार या ठिकाणी आधार कार्ड मिळवणारी पहिली व्यक्ती कोण होती? पहिला आधार कार्ड कोणाचं या ठिकाणी निघलं होतं? तर मित्रांनो, रंजना सोनवणे. लक्षात ठेवा, रंजना सोनवणे. आधार कार्डच्या शुभंकरचं नाव काय आहे? आधार कार्डच्या शुभंकरचं नाव काय आहे? तर मित्रांनो, उदय हे नाव आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे, उदय हे नाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आधारच्या उदय या शुभंकरची रचना कोणी केली होती? तर मित्रांनो, लक्षात ठेवा कोणी केली होती? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक
2 अरुण गोकुळ यांनी केली होती पहा. हेनले पासपोर्ट निर्देशांक 2026 मध्ये भारताचं स्थान कोणतं आहे? तर मित्रांनो, भारत या ठिकाणी कितव्या स्थानावरती आहे? तर 75व्या स्थानावरती आपल्या या ठिकाणी भारत देश आहे पहा. हेनले पासपोर्ट निर्देशांकमध्ये 2026च्या अहवालानुसार भारतीय पासपोर्ट धारक किती देशामध्ये व्हिसामुक्त किंवा व्हिसा ऑन अरायव्हल यामध्ये प्रवेश करू शकतात? तर मित्रांनो, 56 ते किती 5-60 देश आहे त्याचं बरोबर उत्तर. कोयना धरणाच्या जलाशयाचं नवीन अधिकृत नाव काय आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर हे अधिकृत नाव आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोयना धरणाच्या जलाशयाचं पूर्वीचं नाव काय होतं? तर काय होतं मित्रांनो, शिवाजी सागर जलाशय हे होतं पहा. परंतु नवीन नाव आहे मित्रांनो, श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर. छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर आपल्या महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं या ठिकाणी विचारलंय. तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, साताऱ्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. ऑप्शन क्रमांक 3 सातारा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं कोणत्या धरणाला म्हटलं जातं? तर मित्रांनो लक्षात ठेवा, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयनालाच म्हटलं जातं पहा. कोयना. दोस्ती 17 या त्रिपक्षीय तटरक्षक सराव 2026 मध्ये कोणत्या देशाचा समावेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होता? तर भारत, श्रीलंका आणि मालदीव याचा सहभाग आपल्याला पाहता येत होता पहा. दोस्ती 17 सराव 2026चं मुख्य आयोजन स्थळ कोणत्या ठिकाणी होतं? तर मित्रांनो, माले मालदीव याचं काय पहा, योग्य उत्तर आहे माले मालदीव. नेक्स्ट आहे पहा, अलीकडे कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स याचं अधिकृत सदस्यत्व स्वीकारलं आहे? तर कोणता देश आहे मित्रांनो असं विचारलंय, तर रशिया आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. कोणता आहे? रशिया देश. IBCA मध्ये सामील होणारा रशिया हा कितवा देश ठरलेला आहे? तर मित्रांनो 19वा देश ठरला. कितवा? 19वा. इंदिरा गांधी शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, कोणाला जाहीर झालाय मित्रांनो? ग्रासा माशेलला जाहीर झालाय पहा. जानेवारी 2026 मध्ये आयोजित पहिलं पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा. तर कोण ठरला आहे? तर ल्यूक मडग्वे याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, ल्यूक मडग्वे. पुढचा प्रश्न आहे पहा, हर्षवीर सिंग सेका हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर हे मित्रांनो सायकलिंग या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 सायकलिंग. नेक्स्ट आहे पहा, हर्षवीर सिंग शेखा. काय प्रश्न आहे मित्रांनो? हर्षवीर सिंग शेखा यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर मित्रांनो यांना फास्टेस्ट इंडियन या नावाने ओळखलं जातं पहा. महिला प्रीमियर लीग म्हणजे WPLच्या इतिहासामध्ये पहिलं शतक ठोठावणारी महिला खेळाडू कोण आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं याचं ऑप्शन क्रमांक 3 नेट सायव्हर ब्रंट याचं बरोबर उत्तर आहे पहा. 2026 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाचं मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली? तर कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली असं या ठिकाणी विचारलंय. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सोर्ड मरिने याचं योग्य उत्तर आहे पहा. 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडलं? तर मित्रांनो 99 हे जे काही साहित्य संमेलन आहे हे कोणत्या ठिकाणी पार पडलं होतं? तर सातारा जिल्ह्यामध्ये हे पार पडलं होतं पहा. 13 वर्षापासून कोमात असलेल्या हरीश राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने कोणता निर्णय दिला आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, निष्क्रिय इच्छामरण याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाचा पहिल्या महिला मुख्य अधीक्षक कोण बनल्या? तर लक्षात ठेवा मित्रांनो, पहिल्या मुख्य अधीक्षक बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक 2 RM नाचमयी याचं बरोबर उत्तर आहे पहा. जर्मनी व्यावसायिक पुरुष फुटबॉल संघाच्या पहिल्या महिला मुख्य प्रशिक्षक कोण बनल्या? तर मित्रांनो कोण बनले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सबरीना विटमन याचं काय पहा बरोबर उत्तर आहे मित्रांनो. एप्रिल 2026 पासून भारतीय लष्कराचे उपप्रमुख व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर मित्रांनो जेलन धीरज सेठ यांची या ठिकाणी नियुक्ती झाली पहा. श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर मित्रांनो लक्षात ठेवा, गैरी कस्टरने याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, अमेरिकेमधील 50 वर्षामधील पहिला नवा मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोणत्या कंपनीच्या भागीदारीमध्ये सुरू केला जाणार आहे?
तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड याचं बरोबर उत्तर आहे पहा. आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल, तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली, तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार, तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे पी-डी-एफ तयार केलेले आहेत पहा. ह्या पी-डी-एफ मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी, त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही दोन्ही पण फॉर्म भरला असेल, त्याचेसुद्धा या ठिकाणी पी-डी-एफ मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, Google पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व पी-डी-एफ या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.